3मधून प्रकाश दरेकर आणि प्रभाग क्रमांक 7मधून गणेश खंडकर यांनी आज निवडणूक उमेदवारी अर्ज आमचे नेते गोपाळ शेट्टी आणि माझ्या उपस्थितीत या ठिकाणी भरला आहे. आणि निश्चितपणे मुंबईचा एक फिलगुड दिसतो आहे की मुंबईमध्ये मुंबईकरांनी या ठिकाणी ठरवलं आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीच्या RPI महायुतीच्या ताब्यात ही मुंबई महानगरपालिका देऊन हे शहर ज्या पद्धतीनं बदलते, जगातलं मोठं शहर, देशाची आर्थिक राजधानी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विकसित होऊ शकते, हा विश्वास देण्यामध्ये माननीय देवाभाऊ त्या ठिकाणी यशस्वी झालेत. आणि त्याचमुळे आज मुंबईमध्ये एकतर्फी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं वातावरण या निवडणुकीच्या माध्यमातून दिसतं. 5 नंबर ओपन झाल्यानंतर आपण प्रकाश दरेकरांची तयारी सुरू केली होती, मात्र अचानक 3 नंबरमध्ये लढण्याची वेळ आली. नेमकं काय यामागचं गणित काय याच्यामध्ये? पक्ष उमेदवारी देत असतो, कोण कुठे तयारी करते यापेक्षा पक्षाला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं. आणि पक्ष निवडणूक लढवत असतो, व्यक्ती निवडणूक लढवत नसते. आणि भारतीय जनता पार्टीला वाटलं 3 नंबरमधला निवडणूक लढावी, त्याप्रमाणे आम्ही 3 नंबरमधला निवडणूक लढवतो. 5 नंबरमधला सुद्धा आमचा महायुतीचा उमेदवार आम्ही जिंकतो. शिवसेना काय करतात? शिवसेनेमधून लढताय, मात्र यामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे, नाराजी आहे. बाळकृष्ण बीड नाराज झालेला आहे. नाही, त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. ज्या वेळेला एखादा नगरसेवक एखाद्या विभागात असतो आणि त्याला तिकीट नाकारलं जातं किंवा काही कारणानं दुसरा उमेदवार येतो, त्यावेळेला नाराजी असणं स्वाभाविक आहे. परंतु बाळकृष्ण बीड हे कट्टर सैनिक आहेत आणि ते महायुतीचा सन्मान करणारं एक समंजस अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांची नाराजी त्या ठिकाणी आम्ही जाऊ, दूर करू आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली प्रकाश दरेकर त्या ठिकाणी निवडून महायुतीचे उमेदवार म्हणून येतील. ठाकरे गटाच्या उमेदवारी प्रकाश दरेकर यांच्या समोर दिल्या, काँग्रेसचे पण उमेदवार आहेत. लढा कोणासोबत होणार आहेत काय? लढाई आमची लढाईने आम्ही जिंकण्यासाठी लढतो. आमच्यासमोर कोण आहे आम्ही बघत नाही. आणि अनेक पक्ष निवडणुका लढवतात. आता ठाकरे गटांचे कोण लढवत आहेत ते पहिलं मला नाव आठवायला लागतं, कारण तो माणूस त्या विभागात तर माहीत पाहिजे की नको. परंतु आम्हाला काही कोणावर टीका करायची नाही. विकासाचं व्रत त्या ठिकाणी माननीय देवाभाऊने मुंबईसाठी घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मुंबईवर विशेष प्रेम आहे आणि या दोघांच्या विकासाच्या भूमिकेवर आम्ही त्या ठिकाणी मुंबई महापालिकेला सामोरं जातो आणि मुंबईकर आम्हाला यश त्या ठिकाणी मिळवून देतील.